नमस्कार. आपण नेहमी बोलत असताना किंवा काही निर्णय घेत असताना किंवा विचार करत असताना नेहमी आपला अशा प्रकारचा एक दृष्टिकोन असतो, एक समज असतो की मी बरोबर आहे, मी योग्य बोलतोय. अशा पद्धतीने मी स्वतः बरोबर आहे हे गृहीत धरून किंवा अशा विश्वासाने आपण त्या ठिकाणी बोलत असतो. कोणत्याही गोष्टीविषयी मत नोंदविताना, काही सांगत असताना आपल्या त्या ठिकाणी हाच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असतो की मी योग्य आहे, मी बरोबर बोलतोय किंवा बरोबर सांगत आहे. आता हा जो विषय आहे हा महत्त्वपूर्ण आहे, कारण व्यक्ती सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी बदलू शकतो किंवा सगळ्या गोष्टींमधला बदल त्याला अपेक्षित असतो, परंतु एका गोष्टीबद्दल मात्र त्याला बदल नको आहे किंवा बदलाची आवश्यकता वाटत नाही की मी मात्र योग्य आहे, बरोबर आहे. ही गोष्ट त्याला बदलायची नसते. म्हणजे एखादी कोणती व्यक्ती असतो, कोणता एखादा विषय असो किंवा एखादा प्रसंग, कोणतीही गोष्ट असो, ती कुठे योग्य आहे किंवा कुठे नाही हे माणूस त्या ठिकाणी आग्रहपूर्वक सांगेल. त्याच्यामध्ये काय कमतरता हे सांगेल, काय बदल करायचा हे सांगेल. सगळं मत नोंदवू शकतो माणूस, परंतु जो बोलणारा आहे, जो मत नोंदविणारा आहे, जो सांगणारा आहे, त्याच्यात बदल करण्याची काही गरज नाही. तो एकदम योग्य आहे अशा पद्धतीच्या माणसाचा समज असतो. एकंदरीत सांगायचं काय तर मी योग्य आहे, मी बरोबर आहे अशा पद्धतीने समज घेऊन माणूस जीवनामध्ये चालत असतो. एखादा व्यक्ती आहे समजा की त्याच्या सहवासामध्ये येणारा दुसरा व्यक्ती त्याच्यापासून जर दुरावला तर तो सांगत असतो की फलाना व्यक्ती माझ्यापासून लांब गेला कारण त्याच्यामध्ये हा गुण आहे आणि तो लांब गेला ते बरं झालं, तो चांगला नव्हता. आता त्या व्यक्तीपासून 10 लोक जरी दुरावले तरी तो त्या 10 जणांचे 10 दोष दाखवू शकतो की कोणत्या व्यक्तीमध्ये काय दोष होता आणि कशामुळं तो माझ्यापासून लांब गेला. काही सांगेल तो, मला सत्य बोलण्याची सवय आहे, मी खरं तेच बोलत असतो, मी स्पष्ट वक्ता आहे, मी स्पष्ट बोलत असतो, माझं स्पष्ट बोलणं कोणाला रुचत नाही, सत्य कडू असतं. किंवा आणखीन इतर काही गोष्टी स्वतःचं विशेषत्व सांगतो माणूस आणि दुसऱ्यामधल्या कमतरता सांगतो. आणि अशा पद्धतीने जो गेला तोच कसा चुकीचा होता हे माणूस त्या ठिकाणी मत स्वतःचं नोंदवीत असतो. माणूस अख्ख्या गावाला नाव ठेवू शकतो की हे गावच कसं आहे, इथे माणसं चांगले नाहीत, अशा पद्धतीने बोलू शकतो. परंतु कधी असा विचार त्याच्या मनामध्ये येऊ शकत नाही की आपण एवढं सगळ्यांना नाव ठेवत आहोत, कदाचित आपण तर दोषी नाहीत ना, आपलं तर चुकत नाही ना,
आपल्यात तर बदल करण्याची गरज नाही ना, अशा पद्धतीचा विचार मात्र माणसाच्या डोक्यामध्ये येत नाही. आणि अशा पद्धतीचा विचार जर कोणी सांगेलही तर माणूस स्पष्टपणे असं म्हणेल की मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, मला कळत आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे, आणि म्हणून मला सांगण्याची गरज नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस आय एम ऑलवेज राईट, मी सदा बरोबरच आहे, अशा पद्धतीची माणसाची समज आहे. ही गोष्ट घेऊनच माणूस त्या ठिकाणी चालत असतो. म्हणून जीवनातल्या अनेक प्रश्नाची उत्तरं माणसाला मिळत नाहीत, किंवा जीवनामधल्या अनेक काही समस्या माणसाच्या सुटत नाहीत, आणि माणसापुढे प्रश्न जे नेहमी उभे राहतात त्याचं कारणच हे आहे की मी जो बोलणार आहे, ज्याला आपण मी म्हणून बोलत असतो, प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करत असतो, योग्य अयोग्य सांगत असतो, तो मी म्हणजे आपल्यामधला अहम आहे. त्यालाच अहंकारही म्हटलं जातं, त्यालाही मी पण म्हटलं जातं. हा जो मी आहे आपल्यामधला, ही देह अहंता आहे, ही आपल्या संपूर्ण देहाचं, कर्माचं, विचाराचं नेतृत्व करणारा तो मी आहे. आणि हा मी जशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार करतो, तर हा स्वतःला त्या ठिकाणी परिपक्व समजत असतो, स्वतःला त्या ठिकाणी बरोबर समजत असतो, स्वतःला योग्य समजत असतो. आणि त्यामुळेच जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला त्रासदायक ठरतात, आपले निर्णय चुकतात, आपल्याला अनेक ठिकाणी माघार घ्यावी लागते. असं सगळं घडत असताना सुद्धा हा मी, हा अहंकार, हा मीपणा स्वतःला त्या ठिकाणी मी चुकतो असं म्हणायला तयार होत नाही. आणि त्यामुळेच जीवनामध्ये बदल होत नाही. नेहमी माणूस सांगत असतो की फलाना इथं कमी पडला, फलाण्याचं इथं त्या ठिकाणी चुकलं, फलाण्यानं असं करायला पाहिजे होतं. हे सगळ्या गोष्टी तो करतो, परंतु मी जो बघणार आहे याच्यामध्ये पण काही बदल करायला पाहिजे का, मी कुठं अयोग्य आहे का, मला काही शिकण्याची गरज आहे का, मला काही कळत नाही असं काही आहे का, ह्याच्याबद्दल त्याच्याकडे विचार करायला वेळ नसतो, किंवा तशा प्रकारे विचार करण्याची त्याची तयारी नाही. आणि म्हणून जीवनामध्ये अनेक गोष्टी माणूस त्या ठिकाणी चुकीचा करतो, त्याचा रिझल्ट चुकीचा आला तरीही तो स्वतःच्या दैवाला दोष देतो, किंवा ईश्वराला दोष देतो, किंवा समाजाला दोष देतो. परंतु कधीही तो त्या ठिकाणी स्वतःला दोषी समजत नाही, किंवा स्वतःला त्या ठिकाणी कळलं नाही म्हणून असं झालं असं तो कधी समजत नाही. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये ही सर्वात मोठी चकली आहे, ही ओळखता आली पाहिजे. ज्यावेळेस आपला अशा प्रकारचा समज बनेल की माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टीचा जबाबदार मी आहे,
ज्या काही गोष्टी प्रतिकूल माझ्यासोबत घडत आहेत त्या कोणत्याही रूपानं असो, त्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे, अशा पद्धतीने स्वीकारण्याची क्षमता म्हणा, स्वीकारण्याची वृत्ती म्हणा, ही विनम्रता म्हणा, ही माणसामध्ये असली पाहिजे. कारण जीवन आपलं जे चालू आहे त्याच्यामध्ये काय पडले परमेश्वराला की आपल्याला दुःख द्यावं? काय परमेश्वराला पडले की त्याला असं वाटावं की आपल्या जीवनामध्ये संकट उभी करावी? कशासाठी परमेश्वर ही उलथापालथ आपल्या जीवनामध्ये करेल? आणि समाज तरी कशाला करेल आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप? जोपर्यंत आपण त्या समाजाला हस्तक्षेप करू देत नाहीत तोपर्यंत समाज आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे असं जर माणूस त्या ठिकाणी घेईल तर प्रत्येक गोष्टीमधून मार्ग कसा काढायचा ह्याच्यासाठी तो जागा राहील आणि मग तो शिकायला लागेल, स्वतःला तशा पद्धतीने बनवायला लागेल, सर्व शक्यता खुल्या ठेवायला लागेल आणि मग त्याला मार्गही मिळत जातील. अशा पद्धतीने उत्तरोत्तर वरी जाण्यासाठी, जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी माणसाला संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल. सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे अशा पद्धतीने घेऊन माणसानं त्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये बदल बाहेरच्या करणं कधी शक्य नाही. बाहेर किती गोष्टी बदलणार आहेत आपण, किती माणसाला बदलणार आहेत आपण, बाहेरली परिस्थिती कशी आपण बदलू शकणार आहेत? काळाच्या ओघामध्ये होणारी उलथापालथ, आवाढव्य जगाला कसं आपण बदलणार आहेत? नाही आपण बदलू शकत. पडणाऱ्या पावसाला आपण थांबवू शकत नाहीत, पण आपल्यापुरती छत्री मात्र घेऊ शकतो. काट्या कुट्याला आपण जगामधल्या संपवू शकत नाहीत, पण आपल्या पायामध्ये आपण चप्पल बूट घालू शकतो. तशा पद्धतीने स्वतःमध्ये बदल करून जीवनाचा प्रवास सुखी करता येत असतो. स्वतःला त्या आनंदाच्या, सुखाच्या ठिकाणी आपण नेऊ शकतो. ही केवळ स्वतःला जबाबदार धरल्याने आणि स्वतःच्या सुखाचा शोध स्वतःलाच घ्यायचा आहे या त्या ठिकाणी दृष्टिकोनातून आपण प्रवास केल्याने या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शक्य होणार आहेत. जीवनाचं हे सत्य आपण त्या ठिकाणी पचविलं पाहिजे, ही त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे, तरच त्याच्यातून मार्ग निघतो. ही गोष्ट तशी खूप अवघड आहे, कठीण आहे आणि मनाला सहजासहजी न पटणारी आहे. कारण माणसाचा एक बहिर्मुख स्वभाव झालेला आहे. माणसाला कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्याची सवय लागलेली आहे. त्याचा दृष्टिकोनच तशा प्रकारचा बनलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला त्या ठिकाणी जबाबदार धरायचं हा एक त्याच्यासाठी अतिशय नवीन अभ्यास असेल आणि याची सवय लावून घेणं फार फार कठीण गोष्ट असेल. परंतु ही गोष्ट आत्यंतिक हिताची असल्यामुळे आणि हीच माणसाला सत्याकडे नेणारी असल्यामुळे माणसाला या गोष्टीचा अभ्यास
जरूर त्या ठिकाणी करावं लागेल. जगामध्ये आपण जर दृष्टिक्षेप टाकून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेच दिसतं की स्वतःच्या प्रगतीला तर समजा माणूस स्वतःला जबाबदार धरतोच, पण जिथेही कुठे त्याला त्याची अधोगती होईल, जिथेही कुठे अपयश येईल, जिथेही कुठे प्रतिकूलता येईल, तिथे माणूस कोणाला ना कोणाला जबाबदार धरत असतो. स्वतःचं शिक्षण व्यवस्थित होऊ शकलं नाही याच्यासाठी माणूस दुसऱ्याला जबाबदार धरतो, शाळेला जबाबदार धरतो, शिक्षकांना जबाबदार धरतो, शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरतो, राजकारण्यांना जबाबदार धरतो. अनेक प्रकारच्या गोष्टीवर तो स्वतःची जबाबदारी टाकत असतो. किंवा शेवटी हा काळ असा आहे म्हणून तो त्या ठिकाणी मी यशस्वी होऊ शकला नाही, किंवा मी असं करू इच्छित होतो पण करू शकलो नाही. म्हणजे देश, काल, परिस्थिती, व्यक्ती या सगळ्यावर गोष्टी सोडून मोकळं होणं ही सोपी गोष्ट आहे. परंतु मी जबाबदार आहे ही खूप अवघड गोष्ट वाटते आणि माणूस सोपा मार्ग निवडतो दुसऱ्यावर जबाबदारी टाकण्याचा. रस्त्याने जात असताना पाय घसरून जरी माणूस पडला तरी तो रस्त्याला दोष देतो. एखादं जनावर मारका अंगावर आलं तर तो जनावराला दोष देतो. अशी कितीतरी गोष्टी आहेत जीवनामध्ये. आपण आसपास बघा की माणूस हा स्वतःला सोडून बाकीच्या गोष्टीलाच त्या ठिकाणी दोष देत असतो, कारण स्वतः तर बरोबर आहे हीच त्याची दृढ समज आहे. म्हणून हा विषय आध्यात्मिक जीवनासाठी शांतता, स्थिरता आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या माणसाला अशा प्रकारे सुखाचा प्रवास करायचा आहे, आनंदाचा प्रवास करायचा आहे, तर जीवनामध्ये ती स्थिरता, ती आनंद, ती शांतता प्राप्त करण्यासाठी केवळ आणि केवळ स्वतःला जबाबदार धरून स्वतःच्याच हिमतीने मला मार्ग काढायचा आहे अशा पद्धतीचा दृष्टिकोन बाळगून त्या ठिकाणी त्याला चालावं लागेल, तरच त्या ठिकाणी त्याला स्वतःचं ठिकाण घडणार आहे. मोठे मोठे अभ्यासक, अनेक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ झालेली लोक यांचं त्या ठिकाणी आपण जर जीवन वाचलं तर त्यांच्या जीवनामधून आपल्याला काय पाहायला भेटतं की त्यांनी स्वतःचा केलेला प्रचंड पुरुषार्थ, त्यांनी स्वतःला एक प्रकारे घडवलं आहे आणि म्हणून त्यांनी ते ठिकाण गाठू शकलेत. अशा पद्धतीने स्वतः जर त्या ठिकाणी माणसामध्ये बदल करू शकला माणूस, तर त्याला ह्या जीवनामध्ये काही अशक्य नाही. आपण जे मी बरोबर आहे म्हणतो, मी नेहमी करेक्ट माणूस आहे असं जे आपण म्हणत असतो, तर आपणच किती जीवनामध्ये बदलत असतो हे आपण जर लक्ष केलं तर आपल्या लक्षात येईल की लहानपणी माझ्या संकल्पना वेगळ्या होत्या, माझा दृष्टिकोन वेगळा होता, मला वाटणाऱ्या गोष्टी चांगल्या वाईट वेगळ्या होत्या. थोडं तारुण्यामध्ये आल्यानंतर पुन्हा काही गोष्टी बदलल्या, प्रौढ वयात आल्यानंतर पुन्हा गोष्टी काही बदलल्या, वृद्धपणात आल्यानंतर पुन्हा गोष्टी काही बदलल्या. हा जर लहानपणापासून वृद्धपणापर्यंत माणसाचा प्रवास जर लक्षात घेतला तर हा जो मी आहे हा प्रचंड बदलत जातो. आणि हा बदलणारा मी प्रत्येक वेळेस असंच म्हणत असतो की मी आता करेक्ट आहे, मी आता करेक्ट आहे, मी आता करेक्ट आहे. की आपण सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येकानं पाहिलं तर कोणकोणत्या गोष्टी आपण चांगल्या म्हणत होतो
ते आपण भविष्यात त्या गोष्टी मला वाटलं होतं पण ते चांगलं नाही असं म्हणतो. आणि ज्या वाईट गोष्टी होत्या समजत होतो आपण काही, भविष्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की ह्या गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन चुकीचा होता, मला आता ते बरोबर गोष्ट वाटते. म्हणजे आपण तरी आपल्या कोणत्या मतावर अगदी ठाम राहू असं मुळीच नाही. म्हणजे हा मी जो आहे, जो स्वतःला अगदी बरोबर आहे म्हणतो, तो पण नेहमी बदलत असतो. पण प्रत्येक क्षणी तो स्वतःला त्या ठिकाणी मी जणू सत्य जाणलेला आहे अशा पद्धतीने स्वतःला त्या ठिकाणी समजत असतो तो. म्हणून सत्य जाणलं नाही आपण, ही त्या मीला आधी मानावं लागेल. मला सत्य कळलं नाही हे त्या मीला आधी स्वीकारावं लागेल. आणि जोपर्यंत तो हे स्वीकारत नाही तोपर्यंत तो असंच म्हणत राहणार की मला वाटते ते बरोबर आहे, मी करतो ते योग्य आहे, मी जे विचार मांडतो ते बरोबर आहेत, अशा पद्धतीने तो चालणार. आणि हा जो माणसाचा आग्रह आहे, हा दृष्टिकोन जो माणूस सत्य मानून चालतो आहे स्वतःचा, हाच त्या ठिकाणी माणसाच्या सगळ्या समस्येचं कारण आहे. आणि म्हणून स्वतःला नेहमी खुलं ठेवलं पाहिजे माणसानं. ज्या वेळेस जे योग्य वाटेल ते मी केलं, पण योग्य काय आहे, सत्य काय आहे ते मात्र मला माहीत नाही, ते ईश्वरच जाणतो आहे, असं स्वतःला खुलं ठेवलं पाहिजे. की जेणेकरून स्वतःलासुद्धा बदलण्याची तयारी असली पाहिजे. स्वतःच्या सुद्धा निर्णयाला चुकलं म्हणण्याची माणसाची तयारी पाहिजे. अशा पद्धतीने माणूस जर विचार करेल तर कळत 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 जाईल माणसाला. पण मी बरोबर आहे हा दुराग्रह जर माणूस घेऊन बसेल तर तो सत्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही. मी त्या दिवशी मी योग्य असू शकेल ज्या दिवशी माझी स्थिरता कधीही ढळत नाही, माझी शांतता कधीही जात नाही. अशा प्रकारे अढळ शांतता, अढळ आनंद, अढळ स्थिरता ही ज्यावेळेस माणसाला प्राप्त होईल त्या दिवशी माणूस म्हणू शकेल की मी त्या ठिकाणी जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे ते प्राप्त केलं आहे, मला सत्य कळलं आहे, मी स्वतःला अशा पद्धतीने स्थिर करू शकलो, मी स्वतःला शांत करू शकलो. आता कोणतीही परिस्थिती, कोणती व्यक्ती, कोणता प्रश्न, कोणतीच गोष्ट मला अशांत करू शकत नाही, अस्थिर करू शकत नाही. अशा पद्धतीने जो कधी न हलणाऱ्या अशा अवस्थेला प्राप्त झाला तो त्या ठिकाणी म्हणू शकतो की मी जीवनात सर्व काही बघितलेलं आहे आणि आता मला कळते काय योग्य आहे का अयोग्य आहे. ही स्पष्टता ज्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये येईल, ही सत्य ज्या दिवशी माणूस जीवनामध्ये जाणू शकेल तर त्याच दिवशी त्यांना असं म्हणायला पाहिजे की योग्य काय अयोग्य काय मला कळतं आहे. कारण अध्यात्म हे वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची गोष्ट नाही, वाईट आणि चांगलं या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे. मान आणि अपमान या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे. सुख आणि दुःख या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे. यश आणि अपयश या दोन्हीच्या पलीकडे जाण्याची गोष्ट आहे. कारण सत्य हे द्वंद्वाच्या पलीकडे असतं. जोपर्यंत माणूस कोण्याही एका बाजूचा बनला तोपर्यंत तो सत्य काय हे सांगू शकत नाही. आणि म्हणून
ह्या दोन्हीच्या पलीकडे सत्य असतं. आणि म्हणून आध्यात्मिक व्यासपीठावरून जे विचार सांगितले जातात ते या दोन्हीच्या पलीकडले असतात. त्यावेळेस जीवन खऱ्या अर्थानं माणसाला कळतं. आणि म्हणून त्याच दिवशी आपणही असं समजायचं की मला आता कळतंय. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी सांगितलं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला देवा तू लहानपण दे मोठेपण नको. असं कोण म्हणू शकतं जीवनामध्ये? लहान होऊनच माणसाला खऱ्या अर्थानं मोठं होता येत असतं. आणि जो मोठा होतो त्यानं पुन्हा स्वतःला मोठं करण्याची सगळी दारं बंद केलेली असतात. म्हणून जीवनामध्ये ही विनम्रता माणसाच्या जीवनामध्ये आली पाहिजे. नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. सगळ्या जीवाविषयी जो नम्र झाला तो देवाची मूर्तीच आहे, अशा पद्धतीने संत वर्णन करतात. म्हणून संतांनी मी कोणीच नाही असं समजलं आहे. आणि सगळ्याच्या पाठीमागे देव पाहिला आहे आणि स्वतःला लहान केले. स्वतःचं संपूर्ण यश अपयश काही असो ते सर्व त्या ठिकाणी ईश्वरावर सोपवले त्यांनी. अशा पद्धतीने स्वतःला लहान करता आलं, स्वतःला विनम्र करता आलं. माझंच खरं ह्या भूमिकेपासून स्वतःला दूर नेता आलं तर माणसाच्या जीवनातली विकासाची सर्व दरवाजे उघडे होतील आणि माणूस त्या ठिकाणी स्वतःला वरवर नेऊ शकेल. स्वतःचं जीवन ध्येय त्या ठिकाणी गाठू शकेल. आणि म्हणून ही जीवनातली चकली आपण ओळखली पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून त्या ठिकाणी बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे किंवा स्वतःला या सगळ्यातून वरी नेण्याचा मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी तो शोधू शकेल. आणि मग मात्र जीवनातली कोणतीही गोष्ट त्याला खेळ वाटेल, लीला वाटेल आणि कुठेहीच तो आग्रही राहणार नाही. आणि पर्यायाने कोणती गोष्ट त्याला सुखीदुःखी करू शकणार नाही. जीवन ज्यावेळेस खऱ्या अर्थाने माणसाला समजतं ना तर त्यावेळेस प्रश्नसुद्धा संपलेले असतात. आपल्याला असं वाटतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढावं. अहो, एका प्रश्नाचं आपण उत्तर काढलं तर 2 प्रश्न तयार होतील. पण ज्यावेळेस प्रश्नच संपून जातात, प्रश्नच निकाली निघतात, प्रश्नच राहत नाही, प्रश्न निर्माणच होत नाही, अशा प्रकारची ज्यावेळेस अवस्था येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणूस जिंकला. तर हे अशा पद्धतीने माणसाचा प्रवास होऊ शकतो. त्याच्यासाठी स्वतः मी खरं असं म्हणून आपण कधी आपल्याच अहंकाराचा पुरस्कार करायचा नाही. तर अशा पद्धतीने आपण विचार करून आपल्या जीवनामध्ये बदल करून आपला अहंकार विनम्र करून आपण त्या ठिकाणी जीवनात वर जाण्याचा मार्ग शोधू शकतो. धन्यवाद.